मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. गावानं चांगलीच पाळत ठेवली. रात्री गस्त घातल्यासारखा जो तो सावध असायचा. रानात वस्त्या पडल्या. गाव पाटलानं नेटकी पोरं हेरली. भरीव कळकाच्या काठ्या कुऱ्हाडी गज सज्ज झाले. जो तो माझ्या मागावरती फिरू लागला. दिवसा काहींनी हेलपाटे घालायला सुरुवात केली. मी दिवसभर घरातच असायचो. रात्री वातावरण बरं वाटलं तरच बाहेर पडायचो. शिवारात दिसता क्षणी देवजाचा मुर्दा पाडायचा असा प्रत्येकानं विडाच उचलला होता. गाव तसं चांगलं, पण 7-8 टग्यांनी सारी डाळ नासवून टाकली होती. मी त्यांना चांगलं ओळखून होतो. मनात आणलं असतं तर गावात फूट पाडणं मला काय अवघड नव्हतं. फितुरीचा डाव खेळता आला असता. पण मला कुणाच्या जवळ जायचं नव्हतं की कुणाला जवळ करायचं नव्हतं. आपल्याच मस्तीत आरामशीर जगायचं होतं. बायको भाकरी थापत होती. मी दाढी करत होतो. तिनं भीत भीतच विचारलं, काय कळलं का नाही व? काय ग? दादा देशमुखाच्या 2.5 एकर हायब्रीड वरच्यावर कुणीतरी काटून नेली. सारीच्या सारी? नाही, आदनं मधनं डवच मारल्या ती म्हण. जवळजवळ 2 गाड्या कणस गेल्या ती. हे चांगलं झालं. कुणाच्या तरी मुखात पडल्यालं दाणं. डोसका आहे का नाही व जाग्यावर? मी काय म्हणते आणि तुम्ही काय म्हणतायसा? गावाचा संशय तुमच्यावरतीच हाय. नरड कापीन एकाचं संशय घेत्या ती. पोटात भ्यामावं ना म्हणून सांगितलं. कोण म्हणत होतं? वड्यात बायका बोलत होत्या. नाही म्हणलं तरी मी मनातून हादरलो. गाव माझ्यावरती संशय घेणार यात शंकाच नव्हती. त्यातून दादा देशमुख. साला काळ सर्पाहुनीही भयाण. नुसत्या संशयावरनं एखाद्याला डसायला तो कमी करणार नाही हे मी ओळखून होतो. 1 का 2, 11 पोरं त्याला. एक मल्ल खांबासारखं गोटी वांगाचं. 2 दिवस मी घराच्या बाहेरच पडलो नव्हतो. रात्रंदिवस झोपून राहायचो. गावात काहीतरी भयानक होणार अशा अफवा उडत होत्या. चावडीजवळ दादा देशमुख रोज गरजत होता. पोलीस स्टेशनावर फिर्याद करूनही तो आला होता. काहीच हालचाल होत नाही असं पाहिल्यावर त्यानं पवित्रा बदलला. चावडी पुढं गाव जमवलं. नेटकी 50 कार्टी गोळा केली. हातात गावल त्या हत्यारानिशी सारी जमली. पाटील मिशांना पीळ मारीत नव्या कोऱ्या धोतरानिशी पान खाऊन चावडीत पिचकाऱ्या मारत होता. रिकाम टेकडी गाबडी भोवतीनं जमली होती. वातावरण तापत होतं. दादा देशमुख आला तसा आपला तक्क्या त्याला बसायला देत पाटील म्हणाला, या देशमुख, तुमचीच वाट बघतोया कवा धरणं. नुसती वाट बघून मारा आम्हाला. पार हायब्रीडची वाट लागली की आमच्या. पोलीस काय झोपा काढत्याती काय? माझ्या परीनं मी तक्रार केल्या, पण मला वाटतंय चोराचा शोध आपणच घ्यायला हवा. मी बी तीच सांगणार होतो. माझा संशय हाय या काही इसमावर. सारेच टवकारले. सारी चावडी माणसांनी भरलेली. प्रत्येकाच्या मनाचा नुसत्या डोळ्यानं वेध घेत देशमुख म्हणाला, आता पावतर घरटी 1 तरी चोरी झाल्या. गावानं काय बांगड्या भरल्या हायती व्हय? माणसं बी चिडली. एक वरच्या आईचा रिकाम टेकडा फाकड्या आलाच पुढं. दादासाहेब, तुम्ही नुसतंच नाव सांगा. भडव्याला हुत्याचं नव्हतं करतो. एवढा काय वाघ लागून गेलाय व्हय त्यो? वाघ नसला तरी वाघागत शेफारलाय गडी. दादासाहेब, कुणावरती संशय आहे तुमचा? कुणी तुमची कणसं काटली असं तुम्हासने वाटतंय? देवजाशिवाय हे कुणाचं काम नाही. बातमी खरी हाय का नुसताच अंदाज? सारखा माझ्या रानाच्या कडकडनं हिंडत असतोय. माझा संशय त्याच्यावरच हाय. सारी चिडीचूप झाली. एकाएकी हुल उठली. चला जाऊन ठोकूया. माणसंच ती पेंढाऱ्यावाणी पळाली. मी आपला कामधाम नसल्यानं उगे दाडवान खरडत बसलो होतो. आलाच माणसांचा लोंडा घोंगावत. माझ्या घराला साऱ्यांनी यडाश टाकला. बायको तर गायाटल्या गज झाली. मी बी डापारलो तिच्यावर. का घाबरतीयास? आपण काय खून पाडलाय व्हय का दरोडा टाकलाय? मोर्चाच दाराला मी बसल्यालो. एकाचड एक नग बोलायला बघत होता.
हे देवजा बाहेर य. का? आधी बाहेर य. माझं काम झाल्याशिवाय मी उठणार नाही. गावाच्या शिवारात चोरी झाल्या हे तुला माहिती असेलच की. गावाची रखवाली माझ्याकडे असती तर जरूर माहित झालं असतं. माणसावाने बोल जरा, जनावरावाने नाही बोलत. तुझ्यावरती चोरीचा आरोप आहे. कसल्या चोरीचा? 4 गाड्या कणस त्वा काटून नेल्या ती. येड का खुळ? पायली 4 पायल्या दाणं माणूस कुठं बी दडविल. 2-4 गाड्या कणस दडवायला म्या काय गुदाम नाही ती बांधलेली. दाढीचं सामान आवरत होतो तर बाहेरनं गलका वाढला. अरे वडा त्याला, लय शेप हरलाय. चेचाकी धरून कुत्र्या वाणी. वाडा वाडा, पहिला बाहेर वाडा. मी बी पटकीरनं उठलो. उमऱ्यात आलो. मारकरी, जरा थांबा. एवढ्याशा चिंचोळ्या घरात कसं मला मारणार हायसा तुम्ही? मला आधी बाहेर तरी येऊन द्या. आत गेलो. सदरा चढवला. बटणाचा चाकू खिशात घातला. आलो बाहेर तर भिडलीच माणसं. हेंदळायला लागली. तशी टावेल झटाकल्यागत झटाकली. काय विचार हाय दादासाहेब तुमचा? आज तुला आम्ही जीवच मारणार हाय. मारा मारा, मी एक गरीब माणूस हाय. मारा, पण एक ध्यानात ठेवा. अंगाला हात लावण्याआधी विचार करा. 50 मुर्द पाडीन तवाच तडीपार होईन. बटन दाबून चाकूचं पात उडवलं. तशी मोहरा आलेली टग माग सटाकली. ढकलाढकली वाढली. तिरासारखा माणसात घुसलो. मरणाच्या भीतीनं माणसं धुमाट पळाली. उगीच चिंचेच्या झाडापर्यंत ताणत नेली. 2-3 चिखलात आपटली. दादासाहेबाला हुलीव घालणारा फाकड्याच धरला. कानाखाली 2 वाजवल्याता. लावला चाकू कानावर. कार लय माजलास वय वडव्या. वतनावरती आलायस ना हिथं तर गावास न. चाकू कानात घालीन ते मेंदूच बघ तुझा बाहेर काढीन. हयात गेली दादा मारण्यात माझी. गाव आणून मला भ्यादावतायसा वय. अरे फलर हिजड ही बाळगू शकतात. हितनं पुढं काड्या घालून तरी बघा. मग मी हाय आणि तू हाय. पळाला धकुरडा. बायको गारहाटली होती. तिची समजूत घातली. ती पुन्हा पुन्हा म्हणायला लागली. माणसं वाईटावरती आहे ती आपल्या, म्हणून काय धीर सोडायचा? तसं कवा म्हणलंय म्या. सत्याच्याच वाटेनं जायचं आपण. तू देवाजवळ दुवा मागत राहा. वातावरण निवळस्तवर मी गाव सोडतो. कुठं जाणार? तिच्या कानात सांगितलं तसं तिला बी धीर आला. पटकीन म्हणली, जावा जा. तेवढाच जीवाभावाचा आधार. गावानं विचारलं तर काय सांगशील? सांगीन गायब झाल्या ती. शब्बास, घाबरायचं नाही. पोरावरती नीट ध्यान ठेव. वाघ हाय माझा, वाघ हाय. हे पोरा, तू बी लक्षात ठेव. गावात कुणाशी खवंडळ करायची नाही. आपलं घर भलं आणि आपण भलं. वट्टात राहायचं आणि टेचात जगायचं. खिशात गरजेपुरतं पैसं आणि चाकूचं पान घेऊन गाव सोडलं. गाठली सुरली. माझ्या मावशीचं गाव. समद बालपण तिथल्या देखण्या शिवारात घालवलेलं. गाव बारकच, पण माणसं चांगली. पोराठोरांपासनं साऱ्यांचीच वळख. मावशी आईची भण. 50 वर्ष वलांडून बी म्हातारीला अजून डग नव्हता. मला ती गुंड्या म्हणायची. 4 एकर जमिनीत सोनं पिकवायची नुसतं. धाकट्या बहिणीचं पोर तिनं दत्तक घेतल्यालं. समद नानत्या घरावाणी सुरळीत चाललेलं. मला बघितल्यावरती तिच्या तोंडावरती मळाच पिकला. कुणीकडनं आलास र गुंड्या? कोल्हापूरला गेलो होतो. आत्ताच गाडीनं उतरलो. कुठं का लागत बिलागत करून नाही आलायस नव? नाही ग, तुझ्या पाया शपथ. मुडद्या शपता काय भाकरी संगड तोंडी लावणारा माणूस तू. माझी शेवंती कशी हाय? झाक हाय. आणि पोरग, ती बी माझ्या वाणीच वाघ हाय. शिकवू बाबा त्याला. उगी तुझ्या वाणी हुदड्या घालायला लावू नगस. मावशे, अगं भूक लय लागली या. माग जाऊन बघ. तू आल्याचं कळल्यावरती तुझ्या मावस भावानं कोंबडा तोडलाय. आता आल्या सरसा राहट 15 दे. घरी जाऊन तरी काय भांडणच करायचंय. अगं खुळे, आता मी चांगला माणूस झालोय. तोंड बघा. 7 वर्षांचा होतास तवा ऊस चोरायला गेला होतास भोसल्याचा. एका ऊसासाठी चोपला तुला. पण मुडद्या 7व्या दिवशी त्याचा ऊस पेटला. पेटला नाही, पिटिवला. तेच त्या बऱ्यात बरं म्हणून पोराठोराचा कुणी संशय घेतला नाही. नाहीतर खडी फोडायची पाळी आलती. तवा लहान होतो मी. आता बी तसाच हायस. ममैर का सोडलीस? काय हाय ममैत? त्या परास आपलं गावच बरं. गावाचं नगच सांगू मला कौतुक. तुझी आई वाघिणी वाणी म्हणून टिकली त्या गावात.
अरे घरात दारू काढून तिनं तुम्हासनी जगिवलं. ते आठवण काढू नगस मावसे. राहिलं बाबा. उठलो. हिरीवरती जाऊन आंघोळ केली. मावस भावाबर गप्पा मारल्या. जेवणाच्या वक्ताला आलू पावशेर टाकून. जास्त प्यावी तर म्हातारीचं भ्या. लय दिसातनं आरामात जेवलो. परड्यात घोंगडं पांघरून निवांत झोपलो. चिमणीनं कोट्यात राहावं तसा मावशीच्या गावात राहिलो. ना काम ना धाम. काम नव्हतं असं नाही, पण कुणी करूच द्यायचं नाही. मीच मोहर होऊन करायचो. आपला ममयचा दादा आलाय ह्याचाच त्याला अभिमान. मी कवा तरी आणायचो पाण्याच्या 4 घागरी. बाकी दिवसभर रानात विचार करत बसायचो. घर आठवायचं, बायको आठवायची, त्या दिवशीचा प्रसंग आठवायचा. मन म्हणायचं, का गावानं माझ्याशी दावेदारी मांडल्या. चोरी कुणी भलत्यानंच केल्या आणि संशय माझ्यावर. आयला टकुऱ्याचं भद हुयाचा धंदा. 7-8 दिवस विचार करून 3 अर्ज लिहिलं. एक रहमतपूरच्या पोलीस स्टेशनला, दुसरा मामलेदाराला आणि तिसरा DSPला. तिन्ही बी अर्जात एकच तक्रार. 11 माणसांची नावं दिली. ह्या माणसांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे. माझी गरीब वस्ती, मला कुणाचा पाठिंबा नाही. माझ्या बायका पोरासनी सरकारच वाली. मरणाच्या भ्यानं मी परागंदा होऊन हिंडतोया. टाकलं अर्ज पोस्टात. त्याच दिवशी मावशीला सांगितलं, मावशे मी अडचणीत हाय. कसल्या र? गावाकडं भांडण करून आलोय मी गावाशी. चांगलं केलंस भाड्या, तू दुसरं र काय करणार? मला काय करावंसं सुचत नाही. कशावनं झाले ते भांडण? मावशीला सारा गडबड घोटाळा सांगितला. मग मावशीनं बी गावाला शिव्या मोजल्या. माझ्या पाठीवरनं हात फिरवला. म्हणली, आता परत म्हणून गावाकडं जाऊ न ग. मग हितच राहा. गावाजवळच गाव. बातमी पोचायला टाइम नाही लागायचा. मग उद्याच्या उद्या मुंबई गाठ आणि राहा दादाजवळ जाऊन. माझं आणि वहिनीचं पटत नाही. तुझं कुणाशी पटतं मग? दारातली गोगलगाय सुधीक तुला टोचल र. बोल, तूच बोलायची राहिली होतीस. येडा कुठला. अरे बाळा, तुझ्या चांगल्यासाठीच सांगत्या म्या. माणसानं पाखरावाने अडचणीच्या जागी पंख दुमडून राहावं. मग मी मुंबईला जाऊच म्हणतीस वय? जा, आरामात राहा. आपल्या पैशाचं खाऊन राह्या कुणाचं रे भ्या हाय? तू म्हणशील तसंच करतो. तेवढं शेवंतीला हिता आणून सोडला असतंच म्हणजे बरं झालं असतं. तान्ह लेकरू, एकटी बाय घरामध्ये हाय. काय होत नाही. दरगुडा हायस नुसता. अगं तिला हिता आणलं तर गाव हाय. तेवढा बी पत्रा काढून नेल घरावला. पटलं मावशीला. दुसऱ्या दिवशी निघालो. शेंगा, लोणचं, उसाच्या टिपऱ्या, काय काय दादासाठी तिनं बांधून दिलं. माझ्या बी हातावरती 100 रुपये ठेवलं. मी मुंबईत निवांत होतो. ना काम ना धंदा. 2 वक्ताला हाटीलात खायचं, वरावरा हिंडायचं. झोपायला दादाच्यात. घरात मी जेवत नाही म्हणल्यावर दादा वहिनीला लाजल्या वाणी झालेलं. उगी पांढरी फटक तोंड करून बघत राहायची. देवजा, तुला जेवायला कमीपणा वाटतोय व्हय माझ्या घरात? नाही, तसं नाही. मुंबईची वस्ती, महागाई ही अशी. एक माणूस पोसणं सोपं आहे. आम्ही तुला काय बोलतोय व्हय? तसं कवा म्हणलंय मी? मला अंग टाकायला एवढ्या हक्काची जागा असताना मी पुन्हा हितच जेवणं मला काय बरं वाटत नाही दादा. हाय त्या जुन्या वळकी पाळखी कुठं बी खातो मी. जरा अडचणीत हाय म्हणून रान बहिऱ्यावाणी फिरायचं. नाहीतर बायका पोरं सोडून याला डोसकं फिरले व्हय माझं. दिसामागनं दिवस उलटत होते. बायकोला टपाल पाठवावंसं वाटत होतं, पण पाठवत नव्हतो. मी मुंबईत हाय हे कुणाला कळून हाय म्हणून काळजी घेत होतो. एक दिवस असा राणीच्या बागेत फिरत बसलो होतो, तर मोहर चिरचिऱ्या नेवऱ्या. लेका नेवऱ्या, तूर कुणीकडं? भण ऍडमिट हाय हॉस्पिटलात, आणि तूर कुठे इकडे हिंडतोयास? दाजी हाय ती की तिथं. दिवसभर बसवत नाही हॉस्पिटलात. औषधाच्या वासानं नक नक होतया नुसतं. कधी आलायस तू? 2 दिवस झालं तर की आलूया. देवजा, तू बाकी गावाकडं धमाल उडवून दिल्यास र. मजी लेका तुझ्या विरोधातला 11च्या 11 टग पोलिसांनी झोडपून काढल्या ती की. कवाशी? 15 दिवस होत आलं तर. गावभर बातमी पसारली या. टग्यांनी देवजाचा खून केलाय म्हणून. बरंच रामायण घडलं म्हणायचं. पण पोलिसांनी हातपाय हलवलं तर तरी कसं? निनाव्या अर्ज केला म्हण, माणसं म्हणत होती. मला तरी काय माहिती. दादा देशमुखाला कणस लय महागात पडली. पाटील सरपंचा सकट साऱ्यासनी फौजदारानं वाजवल्या.
8 दिवस कानपाड त्यांची नुसती लाल भडक झाली होती तर. बायका पोरं कशी आहे ती माझी, बेस आहे ती की. चल चहा पिऊया. खरं म्हणजे दारूच प्याची उबळ आली होती, पण बणीचं ती तसं कावेळीनं नुसत्या आबादलिया. चहा पिऊन येऊ की बघून. देवजा तू र कवा जाणार आहेस घराकडं? उद्या. काय निरूप काय नाही. बणीचं काय काळजी करण्यासारखं नाही म्हणून सांगायचं. मांदुळी खर्च आता. आमचा दाजी पोलिसात हाय म्हणून सगळं व्यवस्थित चाललंय. खराय खराय. पर मला सांग नवऱ्या, गावात येऊन मारलं वय फौजदारानं? नुसतं मारल्यालं नाही, समधी कंपनी 7 दिवस गजाआड होती. बाप जन्मात ह्यांना कवा तुरुंग माहित नव्हता, पर तुझ्या पायात भोगला त्यांनी तुरुंग. तू आता गावाकडं गेलास ना की बघ कशी म्याव मांजरावाणी भिवून वागते ती. कधी नव्हते मी खुशीत होतो. बाटली घेऊन तडक भावाकडं आलो. तो वाटच बघत होता. कुठं फिरत होतास? बोरिवलीला जाऊन आलो जुन्या दोस्तांकडं. ही तार आल्या बघ घरनं. तार? हिला कसं माहिती मी मुंबईत आहे त्या? मीच कळवलं होतं. उघडून बघतो तर बायकोनं ताबडतोब बोलवलेलं. कोर्टाचं काम आहे निघून या. वाचून कळायचं ते कळलं. हसलो. कसलं र कोर्टाचं काम? खाजगी भानगडी गावातल्या. वहिनी हे मटण टाका शिजायला. दादा घेणार का थोडी? लेका मी पाजायची का तूच पाजतूयास? मी काय तू काय दोन नाही. घे तू. दारू चढत गेली तसा दादानं इशय काढला. गाव तुझ्या विरोधात हाय म्हण. व्हय, त्याचं नवं काय? मला वाटतं तू आता घरी जाऊ नगस. हितच एखादी नोकरी बघ. तसा टायम पर जरूर येईन, पण उद्याच्या उद्या गावाकडे मी जाणार हाय. गावाचं भ्या वाटत नाही व्हय तुला? नाही, गाव चांगलंय पण टग वायट. दादा लिंबाच्या झाडावर राहणारी नागिन ठिचली की झाडाचं र भ्या कसलं? अवघड हाय बाबा तुझं. तुझा तूच टिकू जाणं. दुसरा कोणी असता तर मागच हाय खाऊन मेला असता. देव पाठीशा असल्यावरती कुणाचं भ्या? ते तर हायच म्हण. लय दिसातनं भाव काळजातनं बोलत होता. 22 दिवस काढलं त्याच्यात, पण एका पैशाला त्याला त्रास दिला नाही. माणसाला लाजवून बी बदला घेता येतोय. दुसऱ्या दिवशी गाडी धरली. मजेत जिंकल्याच्या थाटात. सुरलीत बसून लिहिलेल्या अर्जानं काम केलं होतं तर. ताठमानेनं गावात शिरायला मी मोकळा झालो होतो. बांधल्यासारखा जीवाला आलेली मरगळ संपली होती. एवढ्या गर्दीतही मी निवांत होतो. पोरांसाठी मुद्दाम दादानं हलवा घेऊन दिला होता. पिशवी सावरीत मी पडून होतो. आता कसलीच भीती उरली नव्हती. कायद्याचा आधार घेऊन गरिबाला बी भांडता येतं ही जाणीव आता झाली होती. आता मी झुकणार नव्हतो. पुन्हा ताठ मानेनं जगणार होतो. भर चावडीवरनं जाणार होतो. पारावरती बसून तंबाखूचा बार ठोकणार होतो. गाडी धडाडत होती. आवाजाच्या तालावर मस्तकातील विचार छनानत होते. फार दिवसांनी गावाच्या पाठीत खिळा मारण्यात यश आलं होतं. मुलखा वेगळा कैफ त्या क्षणाला तरी मनाला व्यापून होता.